देशातल्या 2018-19 राज्यांमध्ये जाऊन आलो. साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, नॉर्थ ईस्ट अशा ठिकाणी जाऊन आलो. आणि देशातलं जे वातावरण आहे, नरेंद्र मोदी यांनी जो 400चा नारा दिलेला आहे, तो देण्याचा उद्देश एवढाच होता की काय 400 जागा आल्यानंतर काय संविधान बदलणार आहे, आरक्षण काढून घेणार आहे, लोकशाही धोक्यात येणार आहे, देशामध्ये हुकुमशाही येणार आहे, अशा पद्धतीची चर्चा इंडिया आघाडीच्या लोकांनी देशभरामध्ये केली. आणि समाजामध्ये फूट पाडण्याचं जे काम आहे, हे फूट पाडण्याचं काम या इंडिया आघाडीच्या वतीनं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. परंतु आम्ही मात्र ठोसपणे आम्ही सांगू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पवित्र आहे, ते सर्व घटकांना न्याय देणार आहे, देशामध्ये समानता प्रस्थापित करणार आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सामाजिक न्याय देणारे संविधान आहे. आणि त्यामुळे हे संविधान बदललं जाणार नाही, हे नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे. आमच्या एनडीएच्या बीजेपीच्या नेत्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की बाबा हे संविधान बदललं जाणार नाही. त्याचबरोबर आरक्षण आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईप आरक्षण हे जाती जातावर मिळालेलं आहे. आणि ओबीसीचं आरक्षण आहे, कालेलकर कमिशननी ही यादी तयार केली. SC ST सोडून देशामध्ये कोणत्या बॅकवर्ड जाती आहे आणि त्या जातींची एक लिस्ट बनवण्यात आली आणि ती लिस्ट म्हणजे